नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण मेथी मटर मलाई तयार करूया, अगदी सोप्या पद्धतीने. आजच्या रेसिपीसाठी एक जुडी मेथी घेतली आहे. याबरोबरच एक मोठी वाटी भरून ताजे हिरवे वाटाणे घेतले आहेत. हे हिरवे वाटाणे गॅसवर मी शिजण्यासाठी ठेवले आहेत. हे शिजताना 2 चमचे मीठ घातलं आहे. हे ताजे वाटाणे असल्यामुळे लवकर शिजतात. आता हिरवे वाटाणे चांगले शिजले आहेत. हे वाटाणे या चाळणीवर घालते. असे केल्यामुळे या वाटाण्यातील अधिक असलेले पाणी पातेल्यात पडते. हे वाटाण्याचे पाणी तुम्ही आमटी तयार करताना सुद्धा वापरू शकता. एक जुडी मेथी घेतली आहे. ही मेथी स्वच्छ धुवून ही चिरून घ्यायची आहे. 4 चिरलेले कांदे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धी वाटी काजू, 4 हिरव्या मिरच्या. हे सगळे साहित्य आपण तेलामध्ये चांगले परतून घेऊया. गॅसवर जाड तळाची कढई ठेवली आहे. यामध्ये हे सगळे साहित्य घातले आहे. कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे. गॅसवर मंद आचेवर ते मध्यम आचेवर हा कांदा आपण चांगला परतूया. 4 टोमॅटो चिरून घेतले आहेत. आता कांदा चांगला परतून घेतल्यावर आपण हे टोमॅटो घालूया. आता यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे गरम मसाला, 2 मोठे चमचे धने पावडर, 2 चमचे जिरे पावडर घालूया. याबरोबरच 1 चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि चवीप्रमाणे तिखट घालायचं आहे. मी 1 मोठा चमचा तिखट यामध्ये घालते. तिखट मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचे आहे. हे टोमॅटो सुद्धा चांगले शिजवून घ्यायचे आहेत. आता आपण हा मसाला गार होण्यासाठी ठेवूया. आता आपण मिक्सरमध्ये अगदी थोडेसे पाणी घालून बारीक वाटूया. आता आपण याची ग्रेव्ही तयार करणार आहोत. मेथी याप्रमाणे निवडून घेतली आहे. आता ही पाने आपण बारीक चिरूया. आपण मगाशी मसाला भाजलेल्या कढईतच पुन्हा थोडेसे तेल घातले आहे. तेल चांगले तापल्यावर 1 चमचाभर जिरे घातले आहे. 1 चमचाभर बडीशेप आणि 1 चमचा मिरी पावडर घातली आहे. आता आपण तयार केलेले वाटण घालूया. यामध्ये 1 ते 2 वाट्या पाणी घालूया. आवश्यकतेप्रमाणे पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता या वाटणाला एक चांगली उकळी येऊ द्या. गॅसवर दुसऱ्या कढईमध्ये मेथीची पाने याप्रमाणे परतून घ्यायची आहेत. ही परतून घेताना मी 1 चमचा तेल घातले आहे. हे बघा, आपल्या ग्रेव्हीला आता चांगली उकळी येत आहे. तेलाचा तवंग वर आला आहे. मेथीची पाने सुद्धा मी चांगली परतून घेतली आहेत. आता या वाटणाला चांगली उकळी येत आहे. आता आपण शिजवलेले हिरवे वाटाणे घालूया. याबरोबरच परतून घेतलेली मेथी सुद्धा घालूया. पुन्हा आता याला एक उकळी आणूया. 1 वाटीभर दुधाची साय घेतली आहे. ही साय थोडीशी फेटून घेऊया. ही थोडीशी ग्रेव्ही यामध्ये घालते आणि ही साय चांगली सरमिसळ करूया. यानंतर ही साय आपण या ग्रेव्हीमध्ये घालायची आहे. आता ही ग्रेव्ही पुन्हा 5 ते 8 मिनिटे चांगली शिजवूया. या ग्रेव्हीमध्ये साय असल्यामुळे या पदार्थाची चव आणखीनच चांगली होते.
5 ते 8 मिनिटांनी मी गॅसची फ्लेम बंद करते. आज मेथी मटर मलाई ग्रेव्ही मलबार पराठ्यासोबत सर्व करणार आहे. आजच्या सकाळच्या नाश्त्यासाठी मी हा पदार्थ तयार केला आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.